बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ। आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपण गणपती बाप्पाच्या मंडळासाठी एकदम खतरनाक असा व्हिडिओ एडिट केलेला आहे। नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा, कारण तुमचा भाऊ म्हणजे चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त लिंक शिकवत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व जी मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोणतंही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। आणि जे काही एडिट करायचं काय नाही ते पण एकदम स्टेप बाय स्टेप तुमचा भाऊ तुम्हाला सांगत असते। आणि पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये दिसेल, काय विषय नाही, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। तर चला लगेच आपण आता बकवास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी अलर्ट मशीन जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामवर दिलेलं आहे, तुम्ही घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे। अलर्ट मशीनला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय मी बीटमार्क आणि जे काही सेक्युरिटी दिले आहे ते इथं ओपन करून घ्यायचे आहे अलर्ट मशीनमध्ये। त्यानंतर इथून बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर आपण इथे बीट केलेली आहे, बीट देऊन घेऊ। आणि आता काय करायचं आहे, बीटमार्कला ओपन केल्यानंतर 19.12च्या बीटला यायचं आहे। या तशी तुम्हाला एक ग्रुप दिला असेल, त्या ग्रुपला एडिट करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर आता काय करायचं, सर्वात आधी जे काही वरची टेक्स्ट पिंग जे आहे त्यावरती क्लिक करायचं, एडिट टेक्स्टमध्ये यायचं। याला इथून मित्रमंडळ लिहिलेले आहे, तो तुम्ही काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता। हे राहू दिलं तरीच चालेल, याचा काही विषय येत नाही। एकदम वरची टेक्स्ट तशीच राहू द्यायची। आणि जे काही 2 नंबरची टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करायचं, एडिट टेक्स्टमध्ये यायचं। आता इथं काय करायचं, जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते तर तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे। तुमच्या गावाचं नाव लिहिल्यानंतर 2 नंबरच्या टेक्स्टमध्ये जे काय आता 3ऱ्या नंबरची जे काही टेक्स्ट पेंज आहे त्यावरती क्लिक करायचं, डबल एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे। आता एडिट टेक्स्टमध्ये आल्यानंतर आता इथं जे काही तुमच्या मंडळाचं नाव असेल ते इथं लिहायचं आहे आणि इथून राईटवरती क्लिक करायचं वरती। त्यानंतर इथून अशा प्रकारे कट करायचं आहे। तर आता बघायचे अशा प्रकारे तुमचं एकदम प्रॉपरपणाने करून घ्यायचं आहे। एवढं काम तुम्ही केल्यानंतर काय करायचं, एवढ्याच्या म्हणजे बीटच्या सेटिंगला यायचं आहे, फरकच्या सीमवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। इथून एक मी व्हिडिओ दिला असेल ती व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे। हे व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 19 पॉईंटला येऊन 19.12च्या बीटला येऊन याचं जे काही एक्स्ट्रा पार्ट होतं ते कट मारून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण डबल आपल्याला 28.4च्या बीटला यायचं। इथून डबल फरकच्या सीमवरती क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये यायचं। डबल इथून एक मी व्हिडिओ दिला असेल व्हिडिओ ॲड करायचं आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर शेवटच्या बीटला जाऊन याला आपण इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या, बरोबर हे होऊन जाईल, बघू शकता अशा प्रकारे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे। तर कट कसं करायचं सांगतो तुम्हाला। आता जे काय पुढच्या बीटला यायचं आहे, पुढच्या बीटला आल्यानंतर काय करायचं, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, इथून मधोभागी तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल कट करायचं आहे, त्यावरती क्लिक करायचं। ते काही आता आपल्या अशा प्रकारे 2 भागी होणार आहे। तर आता अशा प्रकारे काय करायचं, बीट प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, पोर्टला अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे। त्याला कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर आता आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी सेक्युरिटी दिलं असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे। आणि सेक्युरिटी ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्व जे काही पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर पहिल्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 19.12च्या बीटला यायचं आहे। आणि जे काही त्याच्या पुढचा ग्रुप असेल त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती येऊन पेस्ट इफेक्ट हे करून घ्यायचं आहे। आता आपण कॉपी केलेली आहे, त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल एकदा सेक्युरिटीला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे। जशा प्रकारे आपण आधीचा इफेक्ट केला कॉपी, त्याचप्रमाणे दुसऱ्या पण फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर डबल बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला 21.17च्या बीटला यायचं आहे। जे काय त्याचा पुढचा ग्रुप असेल त्या ग्रुपला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे। त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल सेक्युरिटीला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, का 3ऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। 3ऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर डबल इथून बॅक येऊन बीट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला डबल 22.28च्या बीटला यायचं आहे। आणि जे काय त्याचा पुढचा ग्रुप असेल त्या ग्रुपला आपण हा इफेक्ट
पेस्ट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल बॅक घ्यायचं आहे आणि डबल शेकीपला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, काय शेवटच्या ग्रुप म्हणजे फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथं म्हणजे 4 फोटो संपल्यानंतर एकदम वरती एक लेअर दिसेल, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि ते एक डब्याचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं. इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे, डबल बीट मार्करला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 19.12 बीटला यायचं आहे. डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता जे की आता आपण लेअर पेस्ट केलेली आहे ती आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 25.4 बीटपर्यंत काय करायचं आहे, त्याला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला काय करायचं, सिलेक्ट करून इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला म्हणजे ग्रुप आहे त्याला आपण आता जे काही इफेक्ट कॉपी केला ते पेस्ट करून घ्यायचं आहे. एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, डबल एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, कलेक्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे आहे, बिलियनिंग त्याच्यात द्यायचं आहे आणि लायटिंग त्याच्यात देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं. म्हणजे काय आता हे बॉर्डर आपण आता ॲड केलेली आहे. या बॉर्डरला काय करायचं आहे, आपण इथून शेवटला वाढून घ्यायचं म्हणजे एकदम खतरनाक टॉपचा व्हिडिओ दिसणार आहे. त्यामुळे हे बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे आणि या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून एकदम रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचे, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा होता व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. व्हिडिओ नाही पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकी व्हिडिओ आहे ते बघा आणि एकदम खतरनाक टॉपची रेडिंग तुम्ही पण नक्कीच या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.